धर्मेंद्र प्रधानांनी पत्र त्यांचं सार्वजनिक केलंय, हां ते आलेलं आहे सगळीकडे. माझं सोशल मीडिया पोस्ट आलेली आहे, फेसबुक आणि ट्विट आलंय. न्यूज पेपर कुठे प्रकारे म्हणजे पुन्हा वाचतो ते दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सलग 28 दिवस तरुणांनी दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद आहे. आंदोलकांच्या अगदी मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दयोसाईला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे. हा देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो. देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं वाटतं. हे माझं स्टेटमेंट ऑलरेडी केलेलं आहे. एक तर हे जे काही चाललेलं होतं फूट हे निवड एखाद दुसऱ्याची भाव नसते. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्यावर त्याचे विपरीत परिणाम होत होते आणि आनंद हा आहे की संयमानं आणि शांततेनं युवा पिढीनं आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं. आज चर्चेच्या त्यांच्या 2-3 राऊंड झाल्या असत्या की स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे, एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणणं त्यांचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलिग्स शक्यतो सिनियर देखून करा. अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. आणि त्यामुळं
हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्र सरकारमध्ये आपले सहकारी बेखूद केले. चर्चेच्या 2 राऊंड झाल्या. त्याच्यामध्ये केंद्राने मान्य करावं असा जो आग्रह होता, त्याच्या काही गोष्टी मान्य झाल्या नव्हत्या. दुसऱ्या राऊंडला एक सोडून बाकीच्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली आणि तरीही युवा पिढीचा आग्रह शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचा होता. तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी, तेव्हा माहीत नाही, ते स्वीकारला आणि त्यांचा राजीनामा आज आपल्यापुढे आलेला आहे. मी युवा पिढीचं पुन्हा एक अभिनंदन करतो. जे काही घडलं त्याचा शेवटी अंतिम निर्णय हा योग्य झाला. पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठीहारा, अश्रुधूर हे प्रकार टाळले असते तर अधिक चांगलं दिसलं असतं. आणखी एक गोष्ट अतिशय अवघड आम्हाला वाटते की म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरला येण्याच्यासाठी जी मेट्रोची लाईन आजूबाजूची, त्याचे 18 स्टेशन ही लाईन बंद ठेवली. ही लाईन बंद ठेवणं हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांच्या पुरता सीमित होता. मेट्रोला प्रवास करणारे तरुणाई जसे असेल तसे नागरिकसुद्धा असतात आणि त्यामुळे मेट्रो बंद ठेवायची ही भूमिका शहाणपणाची नव्हती. आणखी एक गोष्ट जाणवली, अनेक तरुण मुली याच्यामध्ये अत्यंत आक्रमकपणानं आपल्या भावना व्यक्त करणारा पुढे येत असताना हा जो काही हल्ला झाला पोलिसांच्याकडून, त्याची किंमत त्यांनासुद्धा द्यावी लागली. ते चालता आलं असतं ते योग्य झालं असतं. आणखीन एक गोष्ट की हे आंदोलन जंतर मंतरपुरतं सीमित राहिलेलं नाही. हे आंदोलन देशात आणि देशाच्या बाहेर गेलं. लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, अन्य काही शहरांच्या मध्ये भारताच्या बाहेर जी भारताची युवा पिढी स्थित आहे ती त्या देशातसुद्धा शांततेनं पण आपल्या भावना व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर आल्या. हे जसं भारताच्या बाहेर झालं तसंच या देशाच्या जवळपास सगळ्या राज्यामध्ये त्याचे जी काही या पिढीची भावना होती ती आपल्याला पाहायला मिळाली. मला आणखी एका गोष्टीचं समाधान की देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तरुण तिथं आले होते.
मी ज्यावेळी तिथं विचारला गेलो त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले या प्रतिनिधी तेही त्या ठिकाणी भेटले आणि ते संयमानं आणि शांततेनं याच्यामध्ये अभिजित आणि त्याचे सहकारी यांच्या पाठीशी उभे राहिले. हे जसं तिथं दाखवलं तसंच तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं असेल, मुंबईमध्ये पाहिलं असेल, अन्य शहरांच्यामध्ये पाहिलं. यामधून केंद्र सरकार योग्य तो धडा घेईल आणि पुन्हा अशा पद्धतीनं तरुण पिढीला हाताळण्याचं काम करणार नाही एवढीच अपेक्षा. साहेब तुम्ही पंतप्रधान मोदींना भेटलात तेव्हा त्यात एक सगळ्यांची टीका अशी सुरू होती की आपला देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे, जे की अमित शहा किंवा मोदी जे आहे ते हुकुमशाह पद्धतीने वागतात. ह्या निर्णयामुळे तुम्हाला असं वाटतं का की मोदींची किंवा उसको पैलेट गन्स के पूरे निशान आपने उसके शरीर पर देखे. अगर आप फ्रेंड होते तो ये पैलेट गन्स नहीं चलाते, और अगर फ्रेंड होते तो प्रधान को इतने दिन तक बर्दाश्त नहीं करते, तुरंत बाहर का रास्ता दिखाते, पार्लियामेंट चलने देते, वहां चर्चा होती, एक पॉजिटिव चर्चा होती. यू आर नॉट अ फ्रेंड ऑफ द यूथ ऑफ दिस कंट्री. आप भले कितना ही बोल दें, आप हैं नहीं. पहले जो हमारी डिमांड्स थी, देश के नौजवानों की डिमांड्स थी, राहुल जी ने उन डिमांड्स को हर मंच पर रखा. वो डिमांड्स में से एक आज पूरी हुई है कि वो सिंबल चला गया, वो प्रतीक चला गया. लेकिन जो 20 जुलाई को हिंसा हुई, उस हिंसा की जिम्मेदारी तय करना आवश्यक है. Accountability has to be fixed for the violence that was unleashed on the youth of our country on the 20th of July. प्रधानमंत्री जो कि अब आगे बढ़ बढ़ के अपनी दोस्ती, और मैं तो बड़ा हैरान हुआ आज देखकर, इस बात का जश्न मनाया जा रहा है भारतीय जनता पार्टी द्वारा कि प्रधानमंत्री की रील्स पे उनको बहुत गालियां मिली. इस बात का भी जश्न है कि साहब 303 मिलियन. अब गालियों का जश्न अगर कोई पार्टी मनाने शुरू कर दे, कोई सरकार मनाना शुरू कर दे, तो आप समझ लीजिए कि उस सरकार कितने दिन बचे हैं उस सरकार के. इसी में खुश हैं कि साहब एंगेजमेंट हो गई. साहब वो टिप्पणियां तो पढ़ लेते नीचे. वो एंगेजमेंट्स क्या थी? ऐसी भद्दी गालियां थी जो हम यहां बोल नहीं पाते. हमें सुनकर देखकर बुरा भी लग रहा था कि ये देश के प्रधानमंत्री का इकबाल हो गया, ये उनकी हालत हो गई. तो ये प्रधानमंत्री को माफी भी मांगनी बहुत जरूरी है. ना केवल जो हिंसा हुई 20 जुलाई की उसके लिए, ना केवल उन 93 आत्महत्याओं के लिए जो पिछले 5 साल में हुई हैं, जो 21 आत्महत्याएं पिछले कुछ महीनों में हुई हैं, और जो